नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे केलुचरण मोहापात्रा. केलुचरण मोहापात्रा हे भारतीय शास्त्रीय नृत्य विश्वातील एक तेजस्वी आणि अजरामर नाव मानले जाते. ओडिसा राज्याच्या सांस्कृतिक परंपरेतून उदयास आलेल्या ओडिसी नृत्यशैलीला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. 8 जानेवारी 1926 रोजी ओडिशातील रघुराजपूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील चिंतामणी मोहापात्रा हे पारंपरिक पाटचित्र कलेशी संबंधित होते. त्यामुळे घरातूनच कलात्मक वातावरणाची प्रेरणा त्यांना मिळाली. बालपणापासूनच त्यांना नृत्य, संगीत आणि अभिनय याची आवड होती. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात गोतीपुवा परंपरेतून केली. केलुचरण मोहापात्रांनी केवळ नृत्य शिकले नाही, तर त्यामागील तत्त्वज्ञान, भावविश्व आणि सांस्कृतिक गाभाही आत्मसात केला. त्यांनी गुरु पंकज चरणदास आणि गुरुदेव प्रसाद दास यांच्याकडून ओडिसी नृत्याचे शिक्षण घेतले. त्या काळात ओडिसी नृत्यशैली फारशी लोकप्रिय नव्हती आणि ती एक प्रकारे लोप पावत चालली होती. केलुचरण मोहापात्रांनी अथक परिश्रम, संशोधन आणि सर्जनशीलतेच्या जोरावर या नृत्यशैलीला पुन्हा नवसंजीवनी दिली. त्यांनी मंदिरामधील शिल्पकलेतून प्रेरणा घेतली आणि त्या मुद्रांना नृत्याच्या माध्यमातून जिवंत केले. त्यांच्या नृत्यातील त्रिभंगी मुद्रा विशेष प्रसिद्ध होती, जी शरीराच्या 3 वक्र भागांमधून निर्माण होणारी एक सुंदर आणि आकर्षक रचना आहे. त्यांच्या नृत्यातील अभिनय हा भाग अत्यंत प्रभावी होता. चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, हातांची मुद्रा आणि शरीराची हालचाल यांचा अप्रतिम संगम त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतो. त्यांनी गीत गोविंद या काव्यावर आधारित अनेक नृत्यरचना सादर केल्या, ज्यात भगवान कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमकथेचे अत्यंत भावपूर्ण चित्रण केले गेले. त्यांच्या नृत्यामधून आध्यात्मिकता आणि भक्तिभाव प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकत असे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध ठिकाणी सादरीकरण करून ओडिसी नृत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. केलुचरण मोहापात्रा हे केवळ एक उत्कृष्ट नर्तक नव्हे, तर ते एक महान गुरुही होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ओडिसी नृत्याचे शिक्षण दिले आणि त्यांना या कलेत पारंगत केले. त्यांच्या शिष्यांमध्ये संयुक्ता पाणिग्रही, सोनल मानसिंग आणि सुजाता मोहापात्रा यासारख्या नामांकित नृत्यांगनांचा समावेश होतो. त्यांनी नृत्य शिक्षणाला एक शास्त्र म्हणून विकसित केले आहे आणि त्यासाठी योग्य पद्धती, तंत्र आणि अभ्यासक्रम तयार केला. त्यांच्या शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पित होती, ज्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्येही तसाच गुण दिसून येतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अनेक सन्मानांनी गौरवले. 1975 साली त्यांना पद्मश्री, 1988 साली पद्मभूषण आणि 2000 साली पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान यासारखे प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले. हे सर्व सन्मान त्यांच्या नृत्यकलेतील योगदानाची साक्ष देतात. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ओडिसी नृत्याच्या विकासासाठी समर्पित केला. केलुचरण मोहापात्रांच्या जीवनात अनेक आव्हाने आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आर्थिक अडचणी, सामाजिक अडथळे आणि नृत्यशैलीच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष या सर्व गोष्टींना त्यांनी धैर्याने सामोरे गेले आणि तोंड दिले. त्यांच्या चिकाटीमुळेच
आज ओडिशी नृत्यशैली जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या कलेद्वारे भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आणि गूढता जगासमोर मांडली. अखेर 7 एप्रिल 2004 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांची कला, त्यांचे विचार आणि त्यांची परंपरा आजही जिवंत आहे. त्यांच्या शिष्यांनी आणि पुढील पिढ्यांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला आणि लोकांच्या मनावर राज्य केले. ओडिशी नृत्यशैली आज ज्या उंचीवर आहे त्यामागे केलुचरण मोहापात्रांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी केवळ एक नृत्यशैली वाढवली नाही, तर तिला एक नवी ओळख दिली आणि चालना दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती एक साधना आहे, एक तपश्चर्या आहे. त्यासाठी समर्पण, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते. केलुचरण मोहापात्रांनी आपल्या जीवनातून हे सिद्ध करून दाखवले. आजही जेव्हा ओडिसी नृत्याचा विचार केला जातो तेव्हा त्यांचे नाव आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या कार्यामुळेच भारतीय शास्त्रीय नृत्याला एक नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या कलेचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक सुसज्ज व समृद्ध होत राहील. तर श्रोतेहो, आज दिनांक 7 एप्रिल आणि आज केलुचरण मोहापात्रा यांचा स्मृतिदिन आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूच्या मंचाकडून केलुचरण मोहापात्रा यांना मनपूर्वक आदरांजली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास सविस्तर जाणून घेतला आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.